विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पॅनिक लगेच होता, घाबरून जाता. मी तुम्हाला सांगतो, काही मुलांनी एक व्हिडिओ माझ्यावर शेअर केला. त्यात ते शिक्षक सांगत होते, की या वर्षीपासून सेपरेट पासिंग. पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा. 70 मार्काचा तुमचा थिअरी पेपर आहे आणि 30 मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल आहे. कॉलेज तुम्हाला ऑलमोस्ट पैकीच्या पैकी मार्क देतंय. ओके. आणि तुम्हाला फक्त 5च मार्क पाडायचे आहेत. तुम्ही झाला पास. ओके. याच्यामुळं काय होतंय, की तुम्ही बोर्डच्या एक्झामची तयारीच करत नाहीये. मुलांनी बोर्डची तयारी केली पाहिजे. मग त्यासाठी हे सेपरेट पासिंग व्हायला पाहिजे आणि सेपरेट पासिंग केलं तर मुलं बोर्डची तयारी करतील, असं मानणारा एक वर्ग आहे. तर बऱ्याच लोकांचं असं मत आहे, की सेपरेट पासिंग व्हायला पाहिजे. पण रिअॅलिटीमध्ये आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत इतिहासापासून आजपर्यंत कधीही सेपरेट पासिंग नव्हतं. आमच्या वेळेस 20 मार्काला प्रॅक्टिकल असायचं. 80 मार्काचे 40-40 मार्काचे पेपर असायचे. पण कंबाईनच पासिंग होतं. जर सेपरेट पासिंग केलं तर काय होईल? तर बाळांनो, निम्म्यापेक्षा जास्त मुलं फेल होतील. अगदी 70-80% हो. कारण सेपरेट पासिंग केलं तर तुम्हाला 24-25 मार्क इथं पाडायचे आहेत आणि क्लिअरली पडत नाहीयेत मुलांना. हो, नाही पडत. आता माझ्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत. रिपीट वगैरे करतायत. त्यांचा स्कोर सुद्धा 70 पैकी 24-25 च्या खालीच आहे. मुद्दा असा आहे की मग हे सगळं असं का होतंय? तर हे दरवर्षी होतं लक्षात घ्या. दरवर्षी कोण ना कोणतरी अशी अफवा उठवतं, मुलं घाबरतात, पॅनिक मोडमध्ये जातात लक्षात घ्या आणि अभ्यासावर तुमचा परिणाम होतोय. तुम्ही हा विचार करू नका. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर माझे जे शिक्षक मित्र आहेत, मी बऱ्याच जणांशी बोललो. मी त्यांना विचारलं, की "यावर्षी आलंय का सर्क्युलर?" ते म्हणले, "अजूनही आलेलं नाहीये." आणि काय येईल? आपलं गव्हर्नमेंट काय करतंय, एक तर आपल्या गव्हर्नमेंटला मुलांना पासच करायचंय. सिरियसली मी सांगतो लक्षात घ्या. 8वी पर्यंत पासिंग तुम्हाला होतं माहितीच आहे. आता हे बोर्डची एक्झाम सुद्धा एक विनाकारण हाई भीती असते मुलांच्या मनात. पण ही सेपरेट पासिंग नाही होणार, नाही होणार, नाही होणार आणि असं कसं अचानक होईल? ठीक आहे. झालं तर चांगलंच आहे. मुलं अभ्यास करतील हे आम्हाला मान्य आहे. बरोबर आहे. तोही पॉइंट खरोखर बरोबर आहे. काय होतंय? 30-35 गॅरंटी आहे. डमी कॉलेज, एक्सटर्नल कॉलेज, कॉलेजला मॅनेज करण्यात आलंय. प्रॅक्टिकलचे मिळणार समजा तुमचे मार्क 30 पैकी 30 आणि हे 5 मार्क पाडायचे आहेत. मग मुलांचा प्लॅन काय असतो माहिती आहे का? एम-सी-क्यूज, व्ही-एस-ए थोडं इकडं-तिकडं झालो पास. चुकीचंच आहे ते लक्षात घ्या. पण थांबा. मी एक ऑब्झर्व्ह केलंय बरं का. हे पॅनिक अटॅक सारखा येतो रे तुम्हाला. माझा अभ्यास झाला नाही. मी प्रश्न केले ते येतील का? मला जमेल का? माझं होईल का? असले प्रश्न का निर्माण करताय तुम्ही? नका करू, नका करू. आता मी तुम्हाला सांगतो खरोखर बरं का, की काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. बघा, YouTubeवर तुम्हाला कुणाला फॉलो करायचं हे ठरवायचं. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित. तर आम्ही या वर्षीपासून आपल्या सह्याद्री ट्युटोरियल आहे बरोबरच इन्स्पायर ओके. प्रदीप सर आहेत, ते तुम्हाला गाईड करतायत. पण याच्या अगोदर सुद्धा म्हणजे या चॅनलवर तुम्हाला सगळी प्रॉपर माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर यश दादा आहे. त्याचबरोबर समीर शेख आहेत. हे काउन्सिलिंगची कामं करणार आहेत. ओके. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, की दिनेश सरांचं चॅनल आहे. दिनेश सर लाईव्ह स्टडी. ओके. त्याच्यावर अमित सर येतात इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी. इथं फॉलो करा ना. इथं करा ना फॉलो तुम्ही. दिनेश सर आहे, त्याच्यानंतर आर-जी सर माहिती सांगतायत. तुम्हाला अंकुश सर सांगतायत. गणित अंक चॅनलवर म्हणूया आपण. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? फिजिक्ससाठी ना तुम्हाला मी नेहमी सांगत आलोय बरं का, की आर-जी सर पी-जी-एम-एल बेस्ट आहेत. पण त्याचबरोबर मी तुम्हाला ना स्वयं फिजिक्स मी तुम्हाला सांगू का, हे नवीन चॅनल ह्या वर्षीपासून आलंय. दी बेस्ट आहे. करा ना फॉलो. अरे, अ, उगाचच टाईमपास करणं, उगाचच काही नको त्या गोष्टी करणं, ओके. उगाचच मुलांना मिसगाईड करणं, मिसलीड करणं असे प्रकार होतायत. आता काय झालंय मी तुम्हाला सांगतो. विनाकारण कॉन्ट्रोव्हर्सीज क्रिएट करणं, मुलांना भटकवणं. मुलं छोटी आहेत, त्यांना इमोशनली स्वतःशी अटॅच करण्याचे प्रकार YouTubeवर घडतात बरं का, घडतात. आता इथं काय आहे, मग मुलांनीच विचार केला पाहिजे, की आपण कोणाला फॉलो केलं पाहिजे, आपण कोणाकडून ऐकलं पाहिजे. आता हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं असेल, तर मग दुसरं चॅनल बघायची पण गरज नाहीये. सगळ्यात अगोदर तिथं माहिती मिळणार आहे. मिळणार, गॅरंटीनं मिळणार आणि प्रॉपर मिळणार. काही चुकीचं होणार नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता सेपरेट पासिंग आहे का? नाहीये. बरं थांबा. या चॅनलवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे बरं का. स्वयं फिजिक्स बरं का. अद्वैय जोशी सर आहेत. सी-ओ-ए-पीतून पास आउट आहेत. सी-ओ-ए-पी म्हटलं की मला लगेच निशांत पटवर्धन सर आठवतात बरं का. निशांत पटवर्धन आणि मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आता पुण्यातल्या लोकांना सांगायची गरजच नाहीये. पुण्यातले जवळ-जवळ ऑलमोस्ट सगळ्याच मुलांचा तोच आवडता क्लास आहे. सर
आता ऑनलाईन नाहीयेत, पण आहेत ना. जोशी सर आहेत आणि जोशी सरांचे लेक्चर्स बेस्ट आहेत. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, हे चॅनल पण फॉलो करा. स्टडी चक्र गेली 2-3 वर्ष मी सांगतोय, ती बेस्ट आहे. तर फक्त प्रॉब्लेम काय होतोय, की स्वयं फिजिक्स असेल किंवा स्टडी चक्र असेल किंवा आर.जी. सर असतील, गणित अंक असतील, दिनेश सर असतील, ह्यांना ना टाईमपास करायला जमत नाही. ओके, गाणी म्हणायला जमत नाहीत किंवा वेगळ्याच काही गोष्टी बायसेप-बिसेप दाखवायला जमत नाहीये लक्षात घ्या. त्यामुळे तिकडचे व्ह्यूज तुम्हाला कमी वाटतील. पण तुम्ही व्ह्यूज पण बघू नका. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ही दी बेस्ट चॅनल आहेत. ही दी बेस्ट चॅनल आहेत. क्लिअरली सांगतो, जे पाहिजे ते इथं तुम्हाला दिलं जातंय. हा व्हिडिओ मी तुमचे 4-5 मिनिटं घेतलेत लक्षात घ्या. हां, 5-6 मिनिटं तुम्ही माझं ऐकताय. मला तेच तुम्हाला सांगायचंय. चुकून एखादं माझं चांगलं चॅनल सांगायचं राहून पण गेलं असेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण तुम्ही खरोखर जे चाललंय ते बघा. मी क्लिअरली सांगू का? की एडटेक कंपनीज झालेल्या आहेत लक्षात घ्या. कंपनीज म्हणूया आपण आणि इथं मी तुम्हाला एक सांगू का? आता मी नाव घेतो त्या सरांचं बरं का. अरविंद अरोरा. ऐकलं असेल तुम्ही A2 मोटिव्हेशन वगैरे तिथं फेल्युअर आलंय. त्यांचा डाउनफॉल झालाय. सगळ्या गोष्टी जाऊ देत. का झाला डाउनफॉल? त्यांचे ग्रीन बोर्डवरचे व्हिडिओ बघा. म्हणजे हिरव्या रंगाचा फळा असतो ना, तो खडून शिकवलंय सरांनी. एका सेकंदात व्हिडिओ स्टार्ट करतात सर. ओके, शिकवायला सुरुवात करतात केमिस्ट्री. दी बेस्ट आहे. 4 वर्षापूर्वी बघायचो. मी आता बघतोय का सरांना नाही का एडटेक कंपनी जॉइन केली असणार आहे कुठलीतरी. सुरुवातीला 15 मिनिटं टाईम पास का बच्चों को आने दो, बच्चों को जुड़ जाने दो. 15 मिनिटं मग काय पण बडबड करायची, काय पण टाईम पास करायचा. मध्येच नको हे त्यांना सांगितलं जातंय. त्यांचे एडिटर, डायरेक्टर बसलेत तिथं. त्यांना सांगते, की मुलांची एंगेजमेंट वाढवा, मुलं वाढू देत. दबाव असतो शिक्षकांच्यावर. मग मी तुम्हाला काय सांगतोय, मी तुम्हाला एक सल्ला देतोय. आता इथून पुढे कुठली कॉन्ट्रोव्हर्सी नाही, कुठली फेक न्यूज नाही, कुठेही पॅनिक व्हायचं नाहीये. जो फेक न्यूज देताय तिकडे जाऊच नका ना. हां, आता मला कोणाचं नाव घ्यायचं नव्हतंच लक्षात. तरी मी अरविंद अरोरा सरांचं का घेतलं? पण त्याचे जुने लेक्चर दी बेस्ट आहेत. 0 टाईमपास आहेत. तोच प्रकार आहे. मग इथं 0 टाईमपास आहे. इकडे सगळीकडे 0 टाईमपास आहे. मग काय होतंय? मग तुलनेत 100-200च मुलं दिसतात मला लाईव्ह. मग दी बेस्ट असून एवढे कमी व्ह्यूज का? आता मुद्दा असा आहे हं. मी तुम्हाला सांगतोय, सेपरेट पासिंग नाहीये. तरी आपल्याला चांगले मार्क पाडायचे हे लक्षात घ्या. ओके, कंबाईन पासिंग आहे मान्य आहे. चांगले मार्क पाडण्यासाठी स्ट्रॅटेजीज आहेत. तर मी तुम्हाला सांगतो फिजिक्सची स्ट्रॅटेजी फिक्स आहे. अरे डेफिनिशन पासून सुरुवात करा. डेरिव्हेशन जरा बाजूला ठेवा. प्रत्येक टॉपिकमध्ये डेफिनिशन झाले, की मग त्याचा वापर करून डिस्टिंग्विश करा. ओके, लॉज करा आणि मी तुम्हाला सांगतो कुठल्याही लॉचं स्टेटमेंट पाठ करायचं नाहीये. फॉर्म्युला बघा. त्या टर्म्स कुठल्या दिल्यात ते बघा. त्याच्यावरून स्टेटमेंट तयार करा. बघा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. एका दिवसात तुमची तयारी होईल. 20-30 मार्कापर्यंत. हां, सेपरेट पासिंगच्या क्रायटेरियाच्या वर जाऊ आपण. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचे 3 सब्जेक्ट कुठले आहेत इथून पुढे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा आहे इंग्लिश. सगळ्यात महत्त्वाचा आहे आय-टी, जिओग्राफी हे 3 विषय. जर आय-टी जिओग्राफी असेल, नाहीतर सी-एस असेल, नाहीतर टेक्निकल असेल, त्या विषयाला महत्त्व द्या. तिथं स्कोर वाढवा. ओके, 300 मार्क आहे तिथं 300 पैकी 300चं टार्गेट ठेवा. तुमचं पर्सेंटेज वाढेल आणि तुम्ही सगळ्या क्रायटेरियात फिट बसाल. होय, म्हणजे पुढचे पर्सेंटेज क्रायटेरिया जर चुकून कुठे लागले, तर त्यात सुद्धा तुम्ही फिट बसू शकता हे लक्षात घ्या. मग चला, मला कुणालाही दुखवायचं नव्हतं. मला योग्य ती माहिती तुम्हाला द्यायची होती, ती दिली मी. तुमचं आता इथून पुढे तुम्ही बिलकुल पॅनिक व्हायचं नाही. अभ्यास शेवटच्या दिवसात करायचा आहे भरपूर. ऑल द बेस्ट.